हे बघा रोपाला पाणी भरायला आणि सोडलंय पाणी. आता एकच वाफा राहिलाय बघा. तर आता भरून झाले मित्रांनो. तर आपल्याला आता बारं द्यायचंय. तर बघा असं रोप आहे आपलं, लावायला चाललंय एवढ्या 5-6 दिवसात. बरं दिवसाचं झालंय आणि आपण रोप देणारे लावून. तर आपली मोटर आता बंद करून टाकू, पण बारं बी लावून घ्यायचे. तर आपलं रोप भरून झालंय बघा. तर आपण आता मोटर बंद करून टाकू आणि बारं लावून देऊ. आपण लावून घेतलं बघा. तर मोटर बंद केली. चला आता खोरं घेऊन जाऊ आता. तर आपलं रोप असं आहे बघा. थोडं जवळून दाखवितो अजून. तर किती लागवड होईन एवढ्या रोपात. तर बघा मित्रांनो कसं आहे. तर असं रोप आहे बघा. इतकं दाट टाकलं होतं बघा. तर आता त्याला परत खत टाकून पाणी भरलंय. तर वरचे शेंडे जरा करपाटले, कारण फवारा सारखा चालू आहे बघा. सारखा फवारा मारल्याशिवाय तर रोप येऊ शकत नाही. तर हे जुनं होतं बघा. हे एका वाफ्याचं जुनं आहे इकडं, मागच्या वर्षाचं पूर्ण असं आहे बघा तिकडं. आणि ते तिकडं 4 वाफे ते नवीन टाकेले आपण, म्हणजे असे 5 वाफे आहेत. आणि पुढं परत नवीन एक रोप आहे बघा. इकडंच जुनं आहे, लावायला चाललंय जवळजवळ. तर बघा खत टाकल्यामुळं जरा बरं आहे, पावसातून वाचलंय. जुनं इकडं आपलं नवं रोप इकडं हे थोडं पाडाक झालंय पाण्यामुळं. तर इकडं पण रोप आहे, हे जरा बारीक आहे पण बरं आहे. तर हे असं आहे बघा. हे तर इकडं असं आहे. तर हे अजून चिमटायचं काम चालू आहे. तर त्याच्यात तणनाशक नाही मारलं, त्याच्यामुळे हे असं आहे. आणि इकडं मेथीची भाजी आणि शापूची भाजी इकडं. ही मेथी आता खायला आली बरं का. ही मेथीच वाफा आहे इकडं, जरा गाभाळाचं कडाला, त्याच्यामुळं असं पाताळ उतारले बघा. पावसानं खूप बेकारी केली होती, नाही तर एवढं रोप असतं तर खूप लागवड पण झाली असती. इकडं आहे बरं. हे असं आहे पाताळ बघा.
पुढच्या वर्षी इथं नाही टाकायचं रोप. पाऊस खूप होते ना अजून पण ढगाळ वातावरण आहे मित्रांनो. तर बघा किती ढगाळ आहे. खूप अवघड झालंय शेतकऱ्याचं. थंडी पण आहे मित्रांनो. इकडं एक वाफ आहे बघा. तर याला पाणी भरलंय आज. कांद्याचाच आहे कारण लय दिवस झालं का मग बी उतरत नाही, त्याच्यामुळं दिलंय टाकून यंदा सगळंच. तर बघा तर एवढं असं आहे. तर ते अजून खूप लहान आहे. तर ते अजून काय वर एवढं खास आलं नाही. तर येईलच थोड्या दिवसात. असं आहे आपलं रोप बघा. तर हे तुम्हाला दाखवलं नव्हतं. तर ते अजून खास नाही होईल एवढं बघा. तर आपल्या जवळच रोप टाकलं इथं. तर कसं आहे कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन कोणी असले तर. इथं बघा मिरच्याचं रोप टाकले. तर ही मिरची खूप वेगळी मिरची मित्रांनो. एक ट्रे मध्ये पण आहे. तर हिचं नाव काय मला पण माहित नाही. काहीतरी तरीची मिरची वाटतं ही. तर अशी आहे बघा. तर मग आपण तरीची मिरची लावणार आहे ही. तिचं नाव नाही माहिती पण तरीवाली मिरची आहे. तर थोड्या दिवसात ही पण लावायला येईल. आणि तिकडं समोर रोप आहे बघा.